नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी साक्षी आपलं स्वागत करते। बघूया आजच्या काही सुपर 30 बातम्या। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या SRAच्या सर्वेक्षणाचे काम अंतिम टप्प्यात असून मसुदा परिशिष्ट तयार करण्याचे काम सुरू असतानाच धारावीतील रहिवाशांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी चतुस्तरीय तक्रार निवारण प्रणाली उभारण्याचे काम सुरू करण्यात आले आहे। आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अनेकदा चर्चेत राहिलेले समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले। महाराष्ट्रात वारकऱ्यांच्या पालखी सोहळा सुरू असताना आझमी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने मोठा वाद होण्याची शक्यता आहे। पालख्यांमुळे रस्ता जाम होतो, हिंदूंचे सण साजरे केले जातात तेव्हा मुस्लिम व्यक्ती विरोध करत नाहीत, मात्र मुस्लिमांनी नमाज केल्यावर तक्रारी केल्या जातात असं विधान आझमी यांनी केले आहे। पुण्यातील बाणेर भागात भीषण अपघात झालाय। या अपघातात एका IT अभियंता असलेल्या तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झालाय। डंपरने तरुणीच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झालाय। लातूरमध्ये एका शिक्षिकेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। घटस्फोटीत असलेल्या या शिक्षिकेशी जवळीक साधून दोघा पुरुषांनी तिचे शोषण केले। संतोष गर्जे नावाच्या व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला, तर यशवंत जगताप नावाच्या व्यक्तीने विनयभंग केला। या घटनेमुळे लातूर शहरात खळबळ माजली आहे। विवेकानंद पोलीस ठाण्यात या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याला मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्याने त्याची प्रकृती बिघडली आहे। शनिवारी रात्री वैद्यकीय पथकाकडून त्याची तपासणी करण्यात आली असून आवश्यकता वाटत नसल्याने ऍडमिट न करता त्याच्यावर उपचार करण्यात आले। मुंबई महिलांसाठी सुरक्षित शहर आहे असं म्हटलं जातं, पण याच मुंबईमध्ये महिला पायलटचा विनयभंग होतो। ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे। महिला पायलटचा धावत्या कॅबमध्ये विनयभंग झाल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। गुरुवारी रात्री अशी धक्कादायक घटना घडली आहे। यामुळे मुंबई खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण झालाय। असंख्य मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या मुंबई लोकलच्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। मुंबई उपनगरीय रेल्वेच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तीनही रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रोडांची दुरुस्ती, सिग्नल यंत्रणेची तांत्रिक कामे, अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे पूर्ण करण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात आलाय। या दरम्यान अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे। त्यामुळे मुंबईकरांचा आज मेगा खोळंबा होणार आहे। वैष्णवी हगवणे प्रकरण घडलं, त्यात त्या मुलीला 9 महिन्याचं मूल होता। तिचा छळ होत होता। त्यांच्याकडे एक कार्यक्रम होता, मी गेले नाही कारण त्यांच्या मोठ्या सुनेने तक्रार 6 महिने आधीच केली असती। मला वाटतं की त्यांच्या मोठ्या सुनेने केलेली तक्रार पोलीस स्टेशनने घेतली असती तर आज त्यांची दुसरी सून म्हणजे वैष्णवी जिवंत असती। हुंडामुक्त महाराष्ट्र कसा होईल हे आपण पाहिले पाहिजे। आपल्या लेकी सुना मार खाणार असतील तर काय करायचं? हुंडामुक्त महाराष्ट्रासाठी आपण सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत असं विधान सुप्रिया सुळे यांनी केले आहे। मॅगसेसे पुरस्कार विजेते ज्येष्ठ समाजसेवक दिवंगत बाबा आमटे व साधना आमटे यांच्या अथक परिश्रमातून साकारलेल्या आनंदवनने 21 जून रोजी 75th म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले। आनंदवनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष सेवा म्हणून वर्ष साजरे करण्याचा निर्णय आनंदवन परिवाराने घेतला आहे। आनंदवनचे विश्वस्त तथा बाबा आमटे यांचे नातू कौस्तुभ आमटे यांनी ही घोषणा केली। मागील काही दिवस संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस कोसळल्यानंतर आता काही भागात पावसाचा जोर ओसरला आहे। कोकण तसेच घाट माथ्यावर आज अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान उर्वरित भागात पावसाचा जोर कमी राहणार आहे। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील धबधबे आता प्रवाहित झालेत। हे धबधबे पाहण्यासाठी पर्यटक आता गर्दी करू लागले असून काही अतिउत्साही पर्यटकांमुळे या धबधब्यांच्या ठिकाणी अपघात घडताना पाहायला मिळतात। राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा येथे एका पर्यटकाने सेल्फी काढण्याच्या नादात पाय घसरून पाण्याचा प्रवाहात पडला। तो वाहून जात असताना दैव बलवत्तर म्हणून तेथील पर्यटकांनी त्याला वाचवलं। पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे। मंत्री आणि भाजपचे नेते नितेश राणे यांचा 23 जून रोजी वाढदिवस आहे। या निमित्ताने उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री बाहेर राणे समर्थकांनी बॅनरबाजी केली आहे। नितेश राणेंनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना नितेश राणे यांचा उल्लेख वस्ताद आणि हिंदू गब्बर असा केला आहे। भाजपा जिल्हा उपाध्यक्ष उत्तर मध्य मुंबई मयूर वाघेरिया यांच्याकडून हे बॅनर लावण्यात आले आहेत।
जागतिक संगीत दिनाचं औचित्य साधून शनिवारी म्हणजेच 21 जून रोजी महाराष्ट्र रेडिओ महोत्सव आणि महाराष्ट्र आशा रेडिओ गौरव पुरस्कार 2025चे आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात 6 आरजेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली। या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी अगदी दिलखुशपणे गप्पा मारल्या। 6 आरजेंच्या वेढ्यातही फडणवीसांनी तुफान फटाकेबाजी केली। यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल्या धम्माल किस्स्यामुळे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचं सभागृह हास्य कडकोडात रंगून गेलं होतं। अकोल्यात लागोपाठ हत्याकांडाच्या घटना घडत आहेत। दारूच्या नशेत पुन्हा एक जीव गमावल्याची घटना जुने शहर भागात घडली आहे। जुने शहरात शिवीगाळाच्या क्षुल्लक कारणावरून सुरुवात होऊन थेट डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आली। प्रकाश जोसे असं मृतकाचे नाव आहे। आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे। उद्या सोमवारपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात गणेशोत्सवासाठीचे आरक्षण सुरू होणार आहे। यंदा गणरायाचे आगमन बुधवारी 27 ऑगस्ट रोजी होणार आहे। आगमनाआधीच शुक्रवार, शनिवार, रविवार अनुक्रमे 22, 23 आणि 24 ऑगस्ट असं आहे। या दिवसांच्या रेल्वे प्रवासासाठीचे आरक्षण उद्या 23 जून पासून खुले होणार आहे। आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री YS जगनमोहन रेड्डी यांच्या ताफ्यातील गाडी अंगावरून गेल्याने एका वृद्धाचा मृत्यू झालाय। त्यांचे नाव चिली सेंगिया असून ते गुंटूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत। बुधवारी येटुकुरू नजीक ही मन हेलवणारी घटना घडली आहे। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। परिणामी नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी होत आहे। राजा रघुवंशी हत्याकांडात सोनम हिच्या शेजाऱ्यांनी धक्कादायक खुलासा केलाय। एका वृत्तपत्रातील माहितीनुसार ज्यावेळी सोनमचे लग्न राजा रघुवंशी यांच्यासोबत जमले त्यावेळी सोनमच्या घरातून जोरदार भांडणाचे आवाज येत होते। मात्र त्यावेळी घरगुती भांडणे असल्याने यामध्ये कोणीही शेजारी पडले नाहीत। जसे जसे सोनमचे लग्न जवळ येत होते तसे भांडणाची आवाज जास्त येते। बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या तारखांची अद्याप घोषणा झालेली नाही। मात्र भाजपकडून राजकीय आरोपांच्या फैरी उडण्यास सुरुवात झाली आहे। उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी शनिवारी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यावर बोचरी टीका केली। तेजस्वी यांनी मेरा बाप चोर है असे हातावर लिहून घ्यावे असे वक्तव्य चौधरी यांनी केले। लालू प्रसाद यादव यांनी गैरव्यवहाराप्रकरणी झालेल्या कारावासाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे वक्तव्य केले। आपण ट्रेनमधील जागेच्या वादावरून किरकोळ वाद अनेकदा पाहिले आहेत, पण याच वादाचे जर हाणामारीत रूपांतर झाले तर एखाद्याचा जीवावर बेतते। अशीच घटना उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातून समोर आली आहे। चालत्या ट्रेनमध्ये सीटच्या वादातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली। हा तरुण दिल्ली शामली या पॅसेंजर ट्रेनने बागपतला जात होता। शुक्रवारी ही गंभीर घटना घडली आहे। पोलिसांनी या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली आहे। झारखंडमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे शनिवारी म्हणजेच 21 जून रोजी ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील सुवर्णरेखा नदीला अचानक पूर आला। या पुराचा फटका 50,000 पेक्षा अधिक नागरिकांना बसल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली। भोगराई, बलिपाल, बस्ता या 3 तालुक्यातील एकूण 17 ग्रामपंचायती तसेच जलेश्वर नगर परिषदेच्या काही भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली। प्रशासनाने मदत आणि बचाव कार्यासाठी तयारी सुरू केली आहे। अमेरिकेने इस्रायलच्या समर्थनार्थ इराणमधील 3 अणुस्थळांवर हल्ला केला आहे। ही ठिकाणे फोर्डो, नतान्ज आणि इस्फाहान आहेत। भारतीय वेळेनुसार रविवारी पहाटे 4:30 वाजता हा हल्ला झाला। इराणवरील हल्ल्यानंतर 3 तासांनी ट्रम्प यांनी राष्ट्राला संबोधित केले। यावेळी बोलताना त्यांनी इराणची महत्त्वाची अणुस्थळ पूर्णपणे नष्ट झाली असल्याची माहिती दिली आहे। हॉट एअर बलूनला लागलेल्या आगीत 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। या अपघातातून 13 जण बचावले। दक्षिण ब्राझीलमधील सॅन्टा कॅटरिना जिल्ह्यात ही घटना घडली। दुर्घटनेतून बचावलेल्या 13 जणांनी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय। सॅन्टा कॅटरिनामधील लष्कराच्या अग्निशमन दलानं ही माहिती दिली। इस्रायल इराणमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसून येत आहे। इस्रायल आणि इराण या दोन्ही देशांकडून हवाई हल्ले करण्यात येत आहेत। या दरम्यान अमेरिकेने देखील या संघर्षात उडी घेतली आहे। अमेरिकेने इराणवर हवाई हल्ले करून फोर्डो, नतान्ज आणि इस्फाहान मधील 3 अणु प्रकल्पांवर लक्ष केले आहे। यानंतर आता पाकिस्तानने रविवारी या अणु प्रकल्पांवर अमेरिकेच्या या हल्ल्यांचा निषेध केला आहे। हे हल्ले करून अमेरिकेने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले असून इराणला स्वसंरक्षणाची हक्क असल्याचेही म्हटले आहे।
इस्रायलने शनिवारी रात्री इराणच्या अणुऊर्जा प्रकल्पावर हवाई हल्ला केला. पाठोपाठ अमेरिकेने इराणच्या 3 अणुऊर्जा प्रकल्पांवर हवाई हल्ला करून इराण-इस्रायल युद्धात उडी घेतली आहे. अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यामुळे पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला असल्याची टीका ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादुल मुस्लिमीन पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. ओवेसी यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश झाल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच ट्रम्प यांच्यासारख्या नेत्याचा कोणी उदो कसा काय करू शकतो असा प्रश्न उपस्थित केलाय. यूपीएससीने प्रतिभा सेतू नावाची विशेष योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत यूपीएससीच्या मुलाखत फेरीपर्यंत पोहोचलेले पण अंतिम निवडीत अपयशी ठरलेले उमेदवार थेट खासगी किंवा सरकारी संस्थांमध्ये नोकरीस पात्र ठरतील. संबंधित संस्था या उमेदवारांशी थेट संपर्क साधू शकतील आणि त्यांच्या कौशल्यांचा योग्य उपयोग करू शकतील. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील बहुप्रतीक्षित बदल शुक्रवारी जाहीर केले असून नव्या नियमांनुसार अभियांत्रिकी प्रवेशासाठी आता 3 ऐवजी 4 केंद्रीभूत प्रवेश फेऱ्या होणार आहेत. तसेच पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीत अनुक्रमे 1, 3 आणि 6 पसंती क्रमांपैकी एक महाविद्यालय मिळाल्यास त्या विद्यार्थ्याचा अर्ज त्या महाविद्यालयासाठी लॉक होणार आहे. विशेष म्हणजे 4 फेऱ्या पूर्ण झाल्यानंतरच संस्थात्मक प्रवेश फेरी होणार असून या फेरीची यादीही गुणवत्तेनुसारच प्रसिद्ध केली जाणार आहे. तसेच या फेरीसाठी संस्थेने अर्ज नाकारल्यास विद्यार्थी सीईटी कक्षाच्या संकेतस्थळावरूनही अर्ज दाखल करू शकतील. ईपीएफ व्याजदर 8.25% निश्चित आहे. ईपीएफ योगदानांवर ईपीएफ व्याज दरमहा मोजले जाते, परंतु ते लागू आर्थिक वर्षाच्या 31 मार्च रोजीच ईपीएफ खात्यात जमा केले जातात. अशा प्रकारे वर्षासाठी एकूण व्याज आर्थिक वर्षाच्या शेवटी जमा केले जाईल. ईपीएफ योगदानांवरील व्याज दरमहा मोजले जाते. वार्षिक व्याज दर 12 ने भागून लागू मासिक दर निश्चित केला जातो. उदाहरणार्थ जर व्याज दर वार्षिक 8.5% असेल तर मासिक दर 0.7125% असेल किंवा 8.25% व्याज दर असेल तर मासिक व्याज दर 0.688% म्हणजेच 8.25% भागिले 12 महिने. गावकुसापासून देवभूमीपर्यंतचा प्रवास सुरू होणार असून परंपरेच्या रंगभूमीवरून उगम पावलेली एक भव्य गाथा पडद्यावर झळकणार आहे. झी स्टुडिओज प्रस्तुत ओशन फिल्म कंपनी आणि ओशन आर्ट हाऊस निर्मित दशावतार हा मराठी चित्रपट 12 सप्टेंबर पासून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. कोकणच्या लाल मातीतील कला आणि कलेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या एका निष्ठावंत कलाकाराचा अवतार म्हणजे दशावतार रसिका प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. शालेय शिक्षण हिंदी भाषा 3ऱ्या किंवा इतर कुठलीही भाषा शिकण्याचा पर्याय नव्या शिक्षण धोरणानुसार घेण्यात आलाय. पहिलीपासून ही भाषा निवडण्याचं स्वातंत्र्य असणार आहे. यानंतर शिक्षक, विद्यार्थी, पालक यांची नाराजी दिसून येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. दरम्यान महाराष्ट्राची हास्य जत्रा या मालिकेचे लेखक सचिन गोस्वामी यांनी ही एक पोस्ट लिहिली आहे. त्याचं परखड मत मांडलं आहे. लीड्स कसोटीत भारतीय संघाचा पहिला डाव 471 धावांवर आटोपला. भारतीय संघाकडून कर्णधार शुभमन गिल, उपकर्णधार ऋषभ पंत आणि यशस्वी जयस्वाल यांनी दमदार शतक झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनीही दमदार हल्लाबोल केला. इंग्लंडने दुसऱ्या दिवसाअखेर 3 गडी बाद 209 धावा घेतल्या. इंग्लंडकडून ओली पोप 100 धावा करून नाबाद माघारी परतला. भारतीय गोलंदाजासाठी डोकेदुखी ठरलेल्या पोप स्वस्तात माघारी परतला असता पण यशस्वी जयस्वालमुळे त्याला जीवदान मिळालं. अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.